नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी बंधनकारक संदर्भात मागे कोर्टाने पण निर्णय दिलाय आणि आरटीआय 2009 पासून पण लागू झालाय। याबाबत जे अल्पसंख्याक आणि आश्रमशाळेचे शिक्षक आहे यांच्या बाबतीत मात्र टीईटी बंधनकारक असणार का असा प्रश्न समोर येत होता। शिक्षक या पदासाठी पण आणि पदोन्नती घेण्यासाठी टीईटी बंधनकारक केलेली तर आहेच, आता 1 ते 8 वर्गासाठी आश्रमशाळा आणि अल्पसंख्याकांच्या बाबतीत काय याबद्दलचं एक शासनाचं परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या की त्यांना इथे पात्रतेमध्ये सूट दिली आहे की त्यांना सुद्धा पात्र होणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। यामध्ये बघा, एक 17 तारखेचा 17 ऑक्टोबर 2025 चं एक परिपत्रक मी तुम्हाला दाखवतोय। हे परिपत्रक कुणाला पाठवलं गेलंय तर हे परिपत्रक बघा, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय यांना म्हणजेच संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलेला आहे। आणि या परिपत्रकाचा विषय काय आहे? विषय 1 ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत। याचा अर्थ असा आहे, विषयामध्येच तुम्हाला कळतं की तुम्हाला 1 ते 8 पर्यंतचे जे शिक्षक आश्रमशाळेत आहे त्यांना सुद्धा आता टीईटी पात्र होणं बंधनकारक असणार आहे। आता त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अल्पसंख्याकांच्या बाबतीत, आणि दुसरा म्हणजे कालावधी हा किती असणार आहे की या कालावधीत तुम्हाला टीईटी पात्र व्हावं लागेल। जर या कालावधीत नाही झालं तर काय असू शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो। पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं टीईटीच्या बॅचेस आपण चालू केलेले आहेत। टीईटी मध्ये बऱ्याच वर्षापासून इग्नाइट अकॅडमी काम करते आणि खूप चांगले रिझल्ट सुद्धा आपले बघायला मिळतात। त्या अनुषंगाने आपण टीईटी 2025 ची फ्रेशर विद्यार्थ्यांना द्रोणा बॅच चालू केलेली आहे आणि शिक्षक मित्रांसाठी आपली आचार्य बॅच पण चालू आहे। त्याचबरोबर तुम्हाला सीटीटीची बॅच पण अवेलेबल आहे। सीटीटी प्लस टीईटी तुम्ही करणार असाल तर ती पण बॅच अवेलेबल आहे। आणि या सगळ्या बॅचेसवर दिवाळी निमित्त तुम्हाला 20% ऑफ असणार आहे। तुम्ही हा कुपन कोड वापरायचा आहे दिवाळी नावाचा, आणि हा कुपन कोड व्हॅलिड कधीपर्यंत आहे? 24 ऑक्टोबर पर्यंत आहे। याचा फायदा तुम्ही पण घ्या, तुमच्या ग्रुपमधील सगळ्या विद्यार्थी मित्रांना शिक्षक मित्रांना कळवा, आणि या 23 नोव्हेंबरला तुमची एक्झाम असणार। जबरदस्त अभ्यास करा। चला, मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला परत घेऊन जातो। हे जे परिपत्रक आलेलं आहे ह्या परिपत्रकामधले महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला नोंद करून देतो। बघा, त्यांनी सांगितलेला मुद्दा काय बघा, त्यांनी सांगितलंय की उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने माननीय सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी व्हीसी द्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सिव्हिल अपील, बघा हे अपील होते, याचा निकाल लागला होता 1 सप्टेंबर 2025 ला, आणि रोजी दिलेल्या या निर्णयाच्या मध्ये प्रामुख्याने खालील बाबी आहेत। आता ही जी डेट आहे ना, ही तुम्ही नोट करून ठेवा, ही डेट सुद्धा तुम्हाला महत्त्वाची असणार आहे। मग त्यांनी सांगितलं, पहिला मुद्दा नीट लक्षात घ्या की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क, ज्याला आपण आरटी म्हणतो, आरटी 2009 बालकांसाठी, बालकांना हे कंपल्सरी आहे की त्यांना हक्क आहे की शिक्षण घेत असताना त्यांनी कोणाकडून घ्यावं, कोणत्या शिक्षकाकडून घ्यावं, असं बालकांचा हा आरटी काय सांगतो। सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। आता त्यातला हा मुद्दा मी स्टार्ट करून ठेवतो, हा मुद्दा लक्षात घ्या। जे सेवेत असलेले शिक्षक आरटी कायदा लागू होण्यापूर्वी, म्हणजे आरटीचा कायदा लागू झाला 2009 ला, त्याच्यापूर्वी पण जर शिक्षक म्हणून तुम्ही असाल, होण्यापूर्वी, बघा इथे मी नोट करतो, होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त वेळ उरलेला आहे, 5 वर्षापेक्षा जास्त वेळ, निवृत्त व्हायला अजून 5 वर्षापेक्षा जास्त वेळ आहे असे। आता हा वेळ कधीपर्यंत काउंट करायचा? 1 सप्टेंबर 2009। म्हणून मी तुम्हाला सांगितलं ही डेट महत्वाची आहे। ह्या डेटला कोर्टाचा निर्णय आलाय, ही डेट महत्वाची आहे। ह्या डेट पर्यंत ज्या शिक्षकांना 5 वर्षापेक्षा जास्त निवृत्ती बाकी असेल अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना, आणि आरटी लागू झाला त्याच्या अगोदर जरी तुम्ही शिक्षक म्हणून रुजू झाला असाल तरी पण तुम्हाला लागू असणार आहे, असं हे परिपत्रक सांगताय। आणि ज्यांना निवृत्ती 5 वर्षापेक्षा जास्त उरलेला आहे त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत, आता 2 वर्षाच्या आत म्हणजे कधी बरं? 2 वर्षाच्या आत म्हणजे 1/9/2025 पासून ते 1/9/2027 पर्यंत चालू आहे। आता या संदर्भात हा कोर्टाचा निर्णय आहे। कोर्टाने सांगितलंय या संदर्भात शिक्षण विभागाकडून अजून ऑथरायझ प्रत्येक झडपीला लिखित स्वरूपामध्ये काही आदेश गेलेला नाहीये, पण इंटरनल परिपत्रक जात आहे, याचा अर्थ हे लागूच आहे। इंटरनल परिपत्रक जात आहे याचा अर्थ हे
लागू झालेला आहेच, लक्षात घ्या. 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांना काय होऊ शकतं, तर त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. हा पहिला मुद्दा, त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल. हा दुसरा मुद्दा, निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळविण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केला असणे बंधनकारक असणार आहे. सो या मुद्द्यानुसार तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आश्रमशाळेतील शिक्षकांना सुद्धा टीईटी बंधनकारक केली आणि तेच नियम इथे पण लावलेले आहेत. तुम्ही जर 2 वर्षात कंप्लीट नाही केली ह्या डेट पर्यंत तर तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल. निवृत्तीचे वय तुमचं असेल तर निवृत्त होऊन तुम्हाला इतर लाभ मिळतील, पण निवृत्तीचं वय नसेल किंवा तेवढा अनुभव नसेल, तुमची सेवा नसेल तेवढी, तर तुम्हाला इथे राजीनामा द्यावा लागणार आहे असं त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्यामध्ये ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक पात्रता परीक्षा टीटी परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील. बघा, 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे, मग त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते निवृत्ती होईपर्यंत राहू शकतात. पण मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने ज्याची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टीईटी बंधनकारक असणार आहे. म्हणजे 5 वर्षापेक्षा जर तुमची कमी सेवा असेल आणि तुम्हाला पदोन्नती घ्यायची असेल तुम्हाला पण टीईटी द्यावी लागणार आहे. आणि हा एक महत्वाचा मुद्दा मी स्टार करतो इथे, अल्पसंख्याक शाळांसाठी सांगितलं. बघा, आरटी कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही. इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये बघा हे पत्रक गेलेलं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार हे प्रकरण गेलेलं आहे. कोणी पाठवलं हे? कक्ष अधिकारी श्रीनाथ व हेंद्रे, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन, 17 ऑक्टोबरला हे पाठवलं परिपत्रक आहे. आणि यामध्ये सांगितलेले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला परत इन शॉर्ट मध्ये सांगतो. काय? आश्रमशाळा अल्पसंख्याक शाळांसंदर्भात आश्रमशाळांचे शिक्षक विचारात घेतले तर या शिक्षकांना टीईटी पात्रता लागणार का? तर याचं उत्तर आहे यस. आणि अल्पसंख्याकांचा विचार केला त्याचं उत्तर आहे त्यांना गरज नाही. कालावधी किती मग पास होण्यासाठी जर त्यांना व्हायचं असेल तर 1/9/2025 पासून तर 1/9/2027 या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना टीईटी क्वालिफाय होणं गरजेचं आहे. ह्या 2 वर्षामध्ये टीईटीचं एक्झाम आताचं जर सरकारचं म्हणजे शिक्षण विभागाचा विचार केला तर टीईटी वर्षातनं एकदा घेते. ह्या 2 वर्षात कदाचित 2 टीईटी होतील आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे आरटी मध्ये म्हटल्याप्रमाणे टीईटी वर्षातनं 2दा अशा 4 वेळेस पण होण्याची शक्यता आहे. आणि पहिली संधी तुम्हाला 23 नोव्हेंबरला आहे. सो जबरदस्त तयारी करा. दुसरं, पात्र न झाल्यास काय? पात्र न झाल्यास 2 गोष्टी, एक तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, दुसरी गोष्ट तुम्हाला इथे निवृत्ती घ्यावं लागेल. जर निवृत्तीमध्ये तुम्ही बसत असाल, जर इफ म्हटलं मी तुम्हाला अनुभवात बसत असाल तर निवृत्ती, अदरवाईज राजीनामा द्यावा लागेल असं त्यांनी परिपत्रकात सांगितलंय. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल सर तुम्ही चुकीचं सांगताय, महत्व सांगत नाही. बघा, हे परिपत्रक मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेली आहे. ह्या परिपत्रकात काय सांगितलं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याच्यावरती पाठीमागे पण बोललेलो आहे, मी शिक्षकांच्या बरोबरच आहे तसं आहे. बघा, जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणायला पाहिजे आपण, आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे. जिथे सरकार सांगतंय, जिथे कोर्ट पण सांगतंय, जिथे आरटी सांगतंय त्याला पण आपण डावलू शकत नाही. आता कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका पण पडलेली आहे, त्याची पण अपडेट मी थोड्या वेळात तुम्हाला देतो. तो पण व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या, ती अपडेट काय आहे. सो आतापर्यंत या परिपत्रकाच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर टीईटी तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेली आहे. ओके, यावर तुमचं मत काय मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना सांगू इच्छितो की दिवाळीनिमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सगळ्या कोर्सेसवरती 20% ऑफ आहे. टीईटीची बॅच पण आपल्याकडे चालू आहे. ज्या शिक्षक मित्रांना आणि विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगतो की या कमी कालावधीत चांगला अभ्यास करा, टू द पॉइंट अभ्यास करा. टीईटी तुम्हाला संधी ही मिळणार आहेच, पण ही संधी सुद्धा गमावू नका, कारण ही संधी कदाचित या संधीतच तुमचं काय होऊ शकतं, पात्रता होऊ शकतात. सो तयारी करा. तयारीसाठी बॅचेसवरती 20% ऑफ आहे. बॅचेस घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. या ऍपला डाउनलोड करून डायरेक्ट हवी ती बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमच्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि काही शंका असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.